चणे खाल्ले की सकाळी पादाला चांगली होते। काय एक नंबर का पादरा इमरान हशमी मेरे बाजू में आपको कैसा लग रहा है? हम तो एक नहीं पहले बोलो अच्छा लग रहा है। आमचं ऍक्सिडेंट झालंय, ऍक्सिडेंट होतं वाचलोय। हे बघा निशान दिसतात का? आणि आमची ऍक्च्युअली पलटी झाली आणि मी त्याच साईडला बसलेलो। सीएनजी एक बाटली पण नाही भेटणार। सीएनजी नाही। अरे तुला तोंडात तरी भूक बोलतात ना घरगुती जेवण खरंच घरगुती जेवणच आहे खरंच। हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जावं तरी टेस्ट नाही भेटत, ते घरगुती जेवणामध्ये शेवटी काय आपल्या घरातलीच लोक आहेत। पोरं आपले नवीन कपडे आपले होळीचे कपडे घालून आलेत। आता काय सांगू ह्याची केस पडले तर घ्यायला चाललो आम्ही। आता बघू आता नवीन भांग पाडायला लागेल तिकडे जाऊन। नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हलर्स करताय मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी बनवून टाकू बोललो जाऊया अलिबागला। आपली पोरं सुद्धा निघालेत, पण पोरं निघालेत ठीक आहेत, पोरं अजून आलीच नाहीत। 9चा टायमिंग लागला होता, आता वाजले 10। संदीपने पूर्ण आमच्या पिकनिकची वाट लावली। हा बघा पद्या पण आला। पद्या काय पोरं कुठं आहेत? काय जो वाटोला केली नाही अजून काय आलेली नाही पोरं। कोण आहे? मीच आहे। आपली व्हिडिओ बनवायला सुरुवात केली अलिबागची पिकनिक। जो त्या अलिबागची गाडी आहे त्याचा पत्ता नाही। गुड मॉर्निंग। आहे का बघा आता आलाय। कधीच आलोय मी, कधीच नाही आलोय, कधीच आहे। मी झोपलोय एवढा वेळ आणि तुम्ही आता येते आवाज दिलाय। आंबे घेऊन आलाय। यांच्या ब्लॉग बनवते। यांच्या ऑफिस बघा, ऑफिस आहे दीपकचं। आमच्या ऑफिस एवढा मोठा ऑफिस आहे आणि त्याला इथं कॅमेरा सुद्धा आहे। हे जे सर आहेत ना अल्ताफ भाई इकडून बघतात आम्हाला। आता बघत असतील ते, काय बघत असतील काय माहिती। घरात टीव्ही नसतील बघत, आम्हालाच बघत असतात। वडापाव कुठे गेला आपला? तुम्हाला वडापाव दाखवतो। हा कसला वडापाव आहे माहिती आहे का? हा आहे सिमेंटचा वडापाव। याच्या शेटने आणून ठेवलं। याचा शेट लय कलाकार आहे। भरपूर वेळानंतर आहे बघा हा कशेरीचा डॉन आलाय। ह्यानी आमच्या पिकनिकची अख्खी लावले। तर आम्ही आतापर्यंत मला वाटतं पनवेलला पाहिजे होतो। हा कशेळीवरून 8 वाजता निघणार होता। 2 तास मी झोपलो। आता 10 वाजलेत, 10ची पिकनिक सुरू होणार आहे। आता बघू काय आता पुढे घडते काय नाही माहिती नाही, पण पोरं आपले नवीन कपडे आपले होळीचे कपडे घालून आलेत। आता काय सांगू ह्याची केस पडले तर घ्यायला चाललो आम्ही। आता बघू आता नवीन भांग पाडायला लागेल तिकडे जाऊन। वैसे तो मित्रांनो हे चराई का एरिया आहे सब। हा आपला चराईचा एरिया आहे। अभिजित आत्ता आला बघा, अभिजित तिकडे चालले देते सावंत हे दोघं आणि मी एकटा। दीपकचा पत्ता नाही, गाडी आत्ता पुसतोय। आम्ही आता कोर्ट नाक्याला। कोर्ट नाका आमचा पोलीस मैदानच्या इकडे आहे, जवळपास तिकडेच आहे। हो कोर्ट नाक्याला आलोय आता। इकडून कळवा नंतर आपला पहिला स्पॉट कुठला असणार आहे रे संदीप? नॉनस्टॉप अलिबाग पिकनिक अशी होईल का आपली? नॉनस्टॉप अलिबाग मध्ये काहीतरी एखादा स्पॉट होईल, मग बघूया। आता आम्ही JNPT चाललोय मित्रांनो। हा JNPTचा हायवे आहे, इथून आता अलिबागला। मित्रांनो हा रस्ता प्रेफर करा, एकदम मक्कन रस्ता आहे, काही टेन्शनच नाही आणि लेन जास्त असल्यामुळे ट्रॅफिकचा काही संबंधच नाही आणि स्पीडची काही लेवलच नाही। आपण पाहिजे त्या स्पीडला पण पळवू शकतो, पण इथं स्पीड लिमिट मला वाटतं 80 का 100 आहे। कॅमेरे नसतील तर तुम्ही तुमच्या रिस्कवर पळवा। अभी भाई लोग इधर से अपन को मारने का है लेफ्ट, ये देखो गोवा जाने का, गोवा इधर गोवा दिखा रहा है। उरण राइट में, JNPT राइट में आपल्याला लेफ्ट घ्यायचंय। इकडून लेफ्ट घेतला की गोवा जाएंगे और पोहा खाएंगे, कांदा पोहा खाएंगे। बाबूजी है ना इसके सुरेश के, उनका वो टेम्पो है, वो भाड़े पे दिए शायद, इधर आए ले आज। सीएनजी एक बाटली पण नाही भेटणार। सीएनजी नाही। अरे तुला तोंडात तरी भूक। मित्रांनो आता उतरलाय, हवा बघायला बघू हवा मिळते का। गाडीची हवा एकदम हे झाले। मगाशी आमचं ऍक्सिडेंट झालंय, ऍक्सिडेंट होतं वाचलोय। हे बघा निशाद
हे निशाण दिसतात का? आणि या आणि साईडला आमची ऋषी- ऍक्च्युली पलटी झाली आणि मी त्याच साईडला बसलेलो, या साईडला. विचारात दारू पिऊन गाडी चालू होता, पण जाऊ दे विषय काय. हा ते त्याच्याच गाडीचा कलर चढलाय, काळा रंग होता. आता टायर मध्ये हवा बघून घेतो. ऍक्च्युली एकदम सिच्युएशन बेकारच झाली होती. आम्ही एकदम घाबरलो होतो, काय होतं आणि काय नाही असं झालं होतं. मारायला गेलो होतो त्याला, आता बाई गळात पकडत होता आधी त्याचा. नंतर विचार केला जाऊ दे, विषय स्टॉप केला. बोला आपण पण चाललोय प्रवासाला. बंद. शेवटी आम्हाला CNG पंप मिळाला. हा CNG पंप आमचे मित्र सचिन मोरे साहेब यांचा आहे. पद्या साहेब इथे बघा आरामात आमचे झोपलेले आहेत. पद्या साहेब काय बोलताय? काय बोल काय नाही, जरासं सकाळ झाली का? सकाळ झाली का नाही? आता चायला पाणी टाक. चायला पाणी टाक. तरीचे वाजलेत 12 आणि CNG पंपावर आलोय. गाडीत CNG टाकतायत. याच्या गाडीचं फुडून टाकतात, फुडून पण टाकतात. मग मागे पण असतो ना एक पंप. अच्छा, मला वाटलं पुढून मागे, पण मला वाटलं मागेच असतो. हे आमचे इकडे चणे बिने काढतायत. आता यांना रात्रीचे चणे लागतात. दीपकला आमच्या चणे लागतात. दीपक चणे का खातोस रात्रीचे? काय कशासाठी खातोस? कशासाठी खातोस? चणे खाल्ले की सकाळी पाजायला चांगली होते. शी काय शी, एक नंबरचा पादरा. हा पादऱ्यासाला जोक नुसते पादरे यायचे. आता CNG तिथे कितीचा भरतोय बघू. आतापर्यंत झाले 300, 400. पावसाचे का होते बेभान कसे गईवर दे मन उदान वाऱ्याचे. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय अलिबागला, काकींच्या घरी, जिथे आम्ही आधी राहिलो होतो. काकी झोपले असतील बहुतेक. आता वाजलेत सुद्धा 1:30 वाजलेत. झोपलेच असणार ना, आता वाजले बघते. एवढं असं मागे कॉटेज आहे त्यांचं स्वतःचं बांधलेलं. वरतीच रूम आहे. आम्ही आधी राहिलो होतो. आपली आधीची व्हिडिओ पण माहिती आहे. गाडी इथंच लावली बघा. आता आलोय, वाजले 1:30. जेवायचं वगैरे आवरायचंय, सामान सुद्धा काढायचं गाडीतून बाहेर. ती बघा ही वरची रूम आहे. थंडी म्हणजे थंडी भरपूरच आहे पद्या. ही अशी रूम आहे इथे. असे बेड आहेत मस्त आहे की. आपल्याला तिघांना चौघांना भरपूर आहे. ही इथे एक आहे आणि ही बघा इथं अजून एक रूम आहे. अशी रूम आहे. त्या साईडला टॉयलेट, आपलं संडास बाथरूम, मस्त आपली आवडती जागा. तर मित्रांनो जस्ट पोहोचलोय. आता जरासं आराम करतो, जरासं चिल रिलॅक्स फ्रेश होतो, नंतर बोलतो. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, गुड नाईट बोलायचं तर राहिलंच. आमचं जेवण आणून ठेवलंय काकीने. काकींचे आभार. अजून आम्हाला माहिती नाही याच्यात काय, खोलून दाखवतो थोड्या वेळात. बाहेरच बसणार आहोत इथे जेवायला आणि जरासे पत्ते बित्ते पण खेळणार आहोत. आता काय लगेच झोपणार नाही. चिल लाईफ आहे, जराशी मजा विजा करतो. फनकारा पण गारवा खूप आहे. तर मित्रांनो आता जेवणाचा कार्यक्रम होत आहे इथे. बघूया जेवणाला काय दिले काकीने. वा 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 वा, जवळा भात, चिकनचा रस्सा, अरे सुक चिकन पण आहे आणि अजून काय भाकऱ्या कुठे आहेत. अरे वा, मला भरपूर दिले. अरे मजाच आहे आज. पोरं आमची ताव तोडणार आहेत. काय संदीप काय बोलतो, तुला काय वाटतंय? मला पण आवडलं. अजून काहीतरी आलेलं आहे. अजून काहीतरी. ओ हो सलाड पण सलाड. वाह, कांदा. माझा पद्या हा, हिला थंडी आहे ना एवढी. जेवण पण गरम. जेवण एक नंबर, गरम जेवण पण गरमच आहे. आहे. हा ना, गरमच आहे. चक्कर मजा आहे ना. गरम ठेवलं जेवणाला. जेवणच आहे गरम. मला वाटतं आत्ताच काकीने 10-15 मिनिटापूर्वी बोलतात ना घरगुती जेवण. हा खरंच घरगुती जेवणच आहे. खरंच. हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जावं तरी टेस्ट नाही भेटत. ती घरगुती जेवणामध्ये. शेवटी काय आपल्या घरातलीच लोक आहेत.
मित्रांनो आम्ही आलोय एवढ्या लांबून ठाण्यावरून, पण काकींनी आमच्यासाठी खास हे बघा गरमागरम जेवण तुम्हाला मी आता दाखवलं की काय काय जवळा आहे. मस्त आहे की जवळा, सुक्का चिकन इथे या साईडला, इथे रस्सा, हा भात, हा सलाड आणि भाकरी सुद्धा दिली आणि थंडी आहे त्यात. आता असं कधी ताव मारते असं झालं 2 वाजलेत रात्रीचे. जेवणार आहोत, जेवून मग नंतर पत्ते खेळणार किंवा काहीतरी. काय प्लॅन, पुढचा प्लॅन काय? संगीत खुर्ची खेळायची. संगीत खुर्ची खेळायचा प्लॅन आहे. आणि इमरान हशमी मेरे बाजू में आपको कैसा लग रहा है? हम तो इकडे नहीं पहले बोलो सर. अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है उनको. थंडी में आम्हाला जेवून बोलतो नाही. बघा मित्रांनो दोघं चोरी करले, चोरी केले त्यांनी. चोरी नाही गेली, 5 बॉटल घेतले. कॅमेरामध्ये बोललो 100 रुपये ठेवले. कॅमेराच इथलं कॅमेरा होते, इथे कॅमेरामध्ये पण बोलले. इथून बाटल्या आहेत हे बघा, बाटल्या घेतल्या बस. 100 रुपये पण ठेवलेत आम्ही. हा नवीनच जोक केलाय आम्ही आज सर. पाण्याच्या बॉटल दाखव भाई. हे बघा आधी जे 4 बाटल्या घेतल्या, 100 रुपये इमानदारी ठेवलं. कॅमेरामध्ये बोललोय, हा चोरी करायचा आळच नाही. मित्रांनो असा स्कॅम केलाय की आम्हाला रात्रभर इकडे पाणी मिळालं नाही. रात्रीचे 3 वाजलेत. तर एक आत बंगला होता तिकडे गेलो आणि तिकडे जाऊन खाली त्यांच्या इथे भरपूर असे रॅक होते पाण्याचे, त्यातले 5 बाटल्या घेतल्या आणि त्यांच्या दरवाजाच्या कडीला 100 रुपये लावले आणि आम्ही बाटल्या घेऊन आलो. आम्ही आवाज दिले खूप सारे, पण कोणी आम्हाला हाक दिली नाहीये, साथ दिली नाहीये. म्हणून आम्ही इमानदारी पैसे ठेवले आणि बाटल्या घेतल्या. पाण्याचे पैसे दिले पाहिजे ही खरी गोष्ट आहे, पण आम्ही देऊनच आलो. आता काळोखात तुम्हाला दिसत नसेल आम्ही, पण आम्ही असा पराक्रम केलाय. हे काहीतरी नवीनच घडलंय पहिल्यांदा. असं काय करण्याचा आमचा काही हेतू नव्हता, पण एक झालंय आज. आमच्याकडे एक माणूस आहे, त्याला पाण्याशिवाय झोप लागत नाही. याचे सगळं करता करता हा दीपक आहे, हा बोलला की याला रात्री पाणी पिल्याशिवाय झोप लागत नाही, त्याच्यामुळे तिकडे गेलो आणि हे लपडी झालेत. पण आम्ही पैसे ठेवलेत. कधी आलं तर असे रात्रीचे मोर तुम्हाला दिसतील, रस्त्याच्या वाटेला असतात. तुम्हाला भरपूर वेळा असे मोर दिसले असतील. यांच्याकडे जरासं दुर्लक्ष करा.